मध्ये इथं आपण आलेलो आहे? आमचं जे ढोल बजाव आंदोलन आहे 2023च्या विम्यासाठी जे शासनानं आणि विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जे पंचनामे केले आहेत त्या पंचनाम्यानुसार पीक विमा मिळाला पाहिजे. कंपनीनं आतापर्यंत काही लोकांना पीक विमा दिलाच नाही. 25% म्हणून जाहीर केलं नसतं कागदोपत्री. ज्या लोकांना आणखी काहीच मिळालं नाही, 25% मिळालं नाही. 25% रक्कम केव्हा द्यायची होती? ज्या वेळेस शेतकऱ्याचं आंदोलनात पाणी चालू होतं त्यावेळेस नुकसान झाले, लोकांपाशी बियाणाला पैसे नव्हते त्यावेळेस द्यायची होती, पण त्यावेळेस दिलेली नाही. आणि उर्वरित रक्कम त्यांच्या पंचनाम्यानुसार कधी देणार ते आजपर्यंत या कंपनीला आणखी जाग घेत नाही किंवा कृषी कार्यालयाला जाग घेत नाही आणि कधी दखलच घेत नाहीत पैसे द्यायचे शेतकऱ्याचे. पीक विमा कंपनीचं युनायटेड इन्शुरन्स कंपनीचं हातगावला ऑफिस नाही, ऑफिस आहे फक्त कागदोपत्री. शेतकरी ज्या 25%साठी जे फिरत आहेत पैसे आले नाही ते शेतकऱ्याचे कुठे जाऊ त्यांना कळत नाही. तहसीलला कृषी कार्यालयाला नुसतं सिटी मारून परेशान आहेत, पण कृषी कार्यालयात सुद्धा त्या शेतकऱ्याची दाद घेतली जात नाही. 25% विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याची आणि उर्वरित रकमेचं तर आणखी विशेष काही आणखी कंपनीने घेतलेलं नाही. हातगावला आज म्हणजे 7/2ला एक निवेदन दिलं आहे, 29/2ला एक निवेदन दिलं आहे, तरी विमा कंपनीचे अधिकारी आज हातगावला ढोल बजाव आंदोलनात सुद्धा आलेले नाहीत. आता आम्ही 2 तासापासून जे आंदोलन आमचं चालू आहे, कृषी अधिकारी आता आम्हाला पत्र देत आहेत, पण ते पत्र कशा पद्धतीत देतात ते काय आणखी माहीत नाही. आमचं ढोल बजाव आंदोलन चालू आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, यावर्षी 2023ला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि आणेवारीप्रमाणे कमी आणेवारी आलेली आहे. काढणी पश्चात आणेवारी काढलेली आहे, त्यामध्ये सर्व शेतकरी विमा मिळण्यास पात्र आहेत. परंतु या ठिकाणी असलेली विमा काढणारी कंपनी म्हणजे युनायटेड इन्शुरन्स कंपनी, ही कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्याकरता नेहमी टाळाटाळ करत असते आणि ती कंपनी विमा देण्यास उदासीन आहे. हे 2020पासून या कंपनीचे असेच काम चालू आहे. हा विमा यावर्षीचा 2023चा अतिवृष्टीचा विमा ऑगस्टमध्ये 25% द्यायला पाहिजेत होता. तो 25% काही लोकांना फक्त 10% शेतकऱ्यांना मिळालेला आहे, बाकीच्या 90% शेतकऱ्यांना तो विमा मिळालेला नाही. आणि उर्वरित रक्कम जे आहे, काही जणांची 100% आणि काही जणांची 75%, ही रक्कम नोव्हेंबरमध्ये द्यायला पाहिजेत होती, परंतु अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. असा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा पगार रुकलेला नाही, कोणत्या आमदार खासदाराचं पेन्शन रुकलेलं नाही, पण शेतकऱ्यांचीच रक्कम कशामुळे रोखल्या जाते हे कळायला मार्ग नाही. की काय या देशामध्ये कोणती हुकुमशाही चालवली आहे का शासनाच्या कर्मचाऱ्याच्या मार्फत, हे सुद्धा कळायला मार्ग नाही. हे जर विमानं जर नाही भेटला तर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही पुन्हा मोठं आंदोलन करून या गावामध्ये रस्ता जाण्या येण्याकरता कमी पडेल अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही पुढे चालू करणार आहोत. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.